राज्यात आता हे चित्र पुन्हा दिसणार आहे। शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या राज्यातल्या बैलगाडा शर्यतीत बैलांवर अत्याचार होत असल्याची आवई उठवत पेटा या प्राणीमित्र संघटनेनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती। या याचिकेवर सुनावणी करत सुप्रीम कोर्टानं बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली। मात्र शेतकऱ्यांमध्ये या निर्णयाविरोधात प्रचंड नाराजी पसरली होती। ऐन निवडणुकांच्या तोंडावर सुप्रीम कोर्टानं हा निर्णय दिल्यामुळे राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करून बंदी उठवण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र 1.5 वर्षांपासून यावर कुठलाही निर्णय सरकारनं घेतला नव्हता। बैलगाडाबरोबरच तामिळनाडूतल्या जल्लीकट्टू या स्पर्धेवरही बंदी घालण्यात आली होती। तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्यामुळे मुख्यमंत्री जयललिता यांनी या स्पर्धेवरील बंदी उठवण्यासाठी दिल्लीत दबाव तंत्राचा वापर केला आणि मोदी सरकारनं जयललितांची मर्जी राखत या स्पर्धेवरील बंदी उठवली। यामुळे मात्र राज्यातल्या बैलगाडा शर्यतींचंही फावलं। जे राज्यातल्या नेत्यांना नाही जमलं ते जयललितांनी करून दाखवलं। मात्र सरकारनं या स्पर्धेला सशर्त परवानगी दिली आहे। जिल्हाधिकारी किंवा न्यायदंडाधिकारी यांची परवानगी आवश्यक असणार आहे। जिथं बैलगाडा शर्यतींची परंपरा आहे तिथंच परवानगी दिली जाणार आहे। सुसज्ज ट्रॅकवरच शर्यत घेता येणार। ट्रॅकची लांबी 2 किलोमीटरपेक्षा जास्त नसावी। तसंच पशुवैद्यकांकडून बैलांची योग्य तपासणी करून घेणं आवश्यक असणार आहे। आमच्या दृष्टीने आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या दृष्टीने आज खूप आनंदाचा दिवस आहे। खरं तर खूप दिवसापासून सर्वसामान्य शेतकऱ्यांना एक आस लागून होती की केंद्र सरकारच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाचा जो आदेश झालेला आहे ती बंदी उठेल आणि खऱ्या अर्थाने आज या सरकारने ही बंदी उठवली आणि म्हणून सर्व रायगड जिल्ह्याच्या तमाम शेतकऱ्यांच्या वतीने सरकारचं मनपूर्वक अभिनंदन। या निर्णयासाठी आम्ही आता गेले वर्ष आणि त्याच्यासाठी आम्ही सरकारचा आभार मानतो। केंद्रानं काढलेली ही अधिसूचना बेकायदेशीर असल्याचा दावा पेटानं केलाय। याविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचं पेटानं सांगितलंय। We'll challenge this in Supreme Court, and obviously it is going to be, it's going to be cancelled. But the damage which is being done, and in principle is being done, I think a ministry should not be doing something irresponsible like this, which will affect not just animal rights but also human rights. जल्लीकट्टूच्या निमित्तानं ही बंदी उठवलेली असली तरी जल्लीकट्टूत बैलांवर होणाऱ्या अत्याचारांमुळेच महाराष्ट्रातल्या बैलगाडा शर्यतीवरही बंदी घालण्यात आली होती। सुप्रीम कोर्टाच्या बंदीच्या आदेशावर सरकारनं अधिसूचनेचा मार्ग काढला असला तरी पेटा कोर्टात जाणार असल्यामुळे पुन्हा एकदा ही स्पर्धा कोर्टाच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे। रामराजे शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, दिल्ली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।